कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. लोक जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद लोक जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. दडपशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दडपशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. करना फसवणं बंद करा, बंद करा, बंद करा, उलगडया करणं बंद करा, बंद करा, बंद करा, निर्मिती बंद करा, बंद करा, बंद करा. विकास शेतकरी जमीन देणार नाही, देणार नाही, देणार नाही, शेतकरी बागायती जमीन होऊ देणार नाही, देणार नाही, देणार नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी मुक्तीचा, जय हो, शेतकरी मुक्तीचा. जय हो. रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली 1.5 वर्ष झालं या 12 जिल्ह्यातील सगळा शेतकरी टाहो फोडून सांगतोय आमच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करू नका. आणि रत्नागिरी नागपूर सारखा चांगला महामार्ग असताना त्या महामार्गाला समांतर महामार्ग करण्याची गरज काय हा प्रश्न गेली 1.5 वर्ष शेतकरी विचारतोय. हजारो हरकती इथल्या मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेल्या द्या. त्या प्रत्येक हरकतीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, आमच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त होऊ देणार नाही अशा पद्धतीची मागणी केलेली असताना सुद्धा दडपशाहीनं वावरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जमिनी काढून घेण्याचा जो काही घाट घातलाय त्याचा विरोध म्हणून आज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील आक्रोश आंदोलन या मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे. आज सांगितलं असताना तारखा दिलेल्या असताना सुद्धा वेगवेगळ्या तारखाला येतात, 4-4, 5-5 दिवस शेतकरी वावरामध्ये उभा राहतात आणि त्यांना ठाऊ पडून सांगतात की आमची जमीन द्यायची नाही. तरीही हा अट्टहास कशासाठी? एका अदानीच्या प्रकल्पासाठी नागपूरवरनं गोव्यापर्यंत नेणार जो काही खरेदी झाली त्यासाठी मुख्यमंत्री जर हजारो शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडून जर हा प्रकल्प करणार असेल तर आज आम्ही गोळ्या खायला तयार आहोत. आज आम्हाला फाशी द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमची एकही जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये मोजण्या आहेत, त्या मोजणीला कोणत्याही पद्धतीमध्ये दडपशाही करण्यात येऊ नये, वावरामध्ये फिरकू नये अशा पद्धतीचा सगळ्यांनी आज निर्णय घेतलेला आहे. आणि आदेश देण्यासाठी आम्ही आलेलो आहे सरकारला की कोणत्याही पद्धतीने वावरामध्ये येऊ नये. शेतकऱ्यांच्या डोळ्यामधले पाणी बघा, शेतकऱ्याला चिंता आहे, रात्रंदिवस जमीन जाण्यासाठी शेतकरी चिंतेमध्ये आहे.